नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. चंद्र राशीपासून शनी तुमच्या 11व्या भावात होण्याच्या कारणाने या सप्ताहात करिअर राशी भविष्यवाणी हे संकेत देते की या राशीतील व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांना बऱ्याच ग्रह नक्षत्रांच्या स्थितीने अनुकूल परिणाम मिळू शकतील. अशात या काळात त्यांना विविध क्षेत्राने उत्तम कमाई होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात बोर्डिंग शाळेत राहिलेल्या विद्यार्थ्यांना थोडी अधिक काळजी घेऊन अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण तेव्हाच तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. तसेच विदेशात जाऊन अभ्यास करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता त्यांना ही मध्यभागनंतर जवळच्या नातेवाईकांकडून विदेशी कॉलेजमध्ये दाखल होण्याची शुभवार्ता प्राप्त होऊ शकते. ज्या प्रकारे कोणत्याही भाजीत फोडणी न दिल्यास भाजी चविष्ट लागत नाही, त्याच प्रकारे कधी कधी थोडेसे दुःखही तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कारण जर जीवनात दुःख नसेल तर आपल्याला सुखाची किंमत आणि त्याचा खरा आनंद घेऊ शकणार नाही. म्हणून दुःख आल्याने या सप्ताहात स्वतःला शांत ठेवणे, जितके शक्य असेल स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे. कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुले आपल्या समोर किंवा कोणत्याही तिसऱ्या सदस्यासमोर अपमानास्पद वागताना दिसतील, ज्यामुळे इतरांसमोर तुमचा अपमान होऊ शकतो. तथापि मुलांना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्याबरोबर बसून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणे यावेळी तुमच्यासाठी चांगले आहे. उपाय: मंगळवारी गरीब आणि गरजू लोकांना दान धर्म करा. वृषभ राशी. या आठवड्यात कौटुंबिक समस्या संबंधीचा आपल्या स्वार्थी निर्णय कौटुंबिक सदस्यांना आपल्या विरोधात आणू शकतो. म्हणूनच तुमच्यासाठी हे अधिक चांगले होईल की कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांशी संवाद करा आणि त्यांच्या विचारांनाही महत्त्व द्या. कार्यस्थळी ते सर्व लोक जे आपल्या यशाच्या आडवे येतात ते तुमच्या डोळ्याखालून जाताना तुम्हाला दिसतील. यामुळे तुमचे मनोबल वाढेल, सोबतच तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो आणि तुम्ही आधीपेक्षा जास्त गतीने प्रत्येक कार्याला पूर्ण करण्याकडे प्रयत्न करू शकाल. या सप्ताहात तुमच्या राशीतील बरेच जातक मागील चुकांनी न शिकता पुन्हा त्या गोष्टींना करतील. त्यामुळे त्यांना आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रातही खूप प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील. अशात या गोष्टीची काळजी घ्या की अपयशी होऊनही तुम्ही बरेच काही शिकता. चंद्र राशीपासून
बृहस्पतीच्या पहिल्या भावात विराजमान होण्याने या राशीतील म्हाताऱ्या लोकांना आणि गर्भवती महिलांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. यासाठी अधिक वजन उचलू नका आणि मन शांत राहण्यासाठी श्री हनुमान चालीसा वाचा किंवा ऐका. यामुळे मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ शकेल. या सप्ताहात ज्या जातकांची आर्थिक स्थिती खालावली त्यांना आपल्या नातेवाईकांचे सहयोग मिळेल, कारण तुम्हाला नातेवाईकांची गरज पडल्याने आर्थिक मदत मिळू शकेल. यामुळे तुम्ही प्रत्येक विपरीत परिस्थितीचा सामना करण्यात स्वतःला सक्षम बनवाल. म्हणून आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत आपल्या संबंधात सुधार येईल आणि त्याच दिशेने प्रयत्न करा. उपाय: शुक्रवारी वृद्ध महिलेला सफेद रंगाचे वस्त्र दान करा. मिथुन राशी. चंद्र राशीपासून राहूच्या 10व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या राशीतील लोक आपल्या घरातील लोकांसोबत या सप्ताहात सामंजस्य बसवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसतील. शक्यता आहे की यामध्ये त्यांना पूर्ण रूपात यश प्राप्ती होईल. याच्या परिणामस्वरूप त्यांना घर कुटुंबात चांगली वेळ व्यतीत करण्यासाठी आणि घरगुती मुद्द्यावर आपला सल्ला देण्याची संधी मिळेल. तुम्ही यावेळी घरातील लहान सदस्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यासाठी यशस्वी व्हाल. आपण आपल्या मित्रांच्या गरजेपेक्षा जास्त करत असल्याचे नेहमीच पाहिले जाते. जर तुम्हाला कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवासात परदेशी जाण्याची संधी मिळाली तर या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाशी बोलून कोणत्याही प्रकारच्या निर्णयाकडे जायला हवे, कारण हे शक्य आहे की या दरम्यान आपल्याला घरी काही महत्त्वाची कामे करण्याची आवश्यकता असू शकते, ज्यामुळे आपल्याला मध्येच प्रवासातून परत यावे लागेल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह नवीन अपेक्षा घेऊन येण्याची शक्यता आहे. अशात तुम्हाला आपल्याकडून प्रयत्न कायम ठेवले पाहिजेत आणि मेहनत केली पाहिजे. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना तुमचे आयुष्य जरी उत्तम दिसले, परंतु या सप्ताहात होणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला आतल्या आत उदास व्हाल. या सप्ताहात तुम्हाला ही काळजी घेतली पाहिजे की जीवनात वाईट काळात आपल्याद्वारे संचय केलेले धनच आपल्या कामी येते. म्हणून तुम्हाला धन बचतीला घेऊन योग्य रणनीती करून एक चांगली योजना बनवण्याची आवश्यकता असेल. तथापि तुम्हाला हे काम करताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उपाय: नियमित 23 वेळा ओम बुधाय नम:चा जप करा. कर्क राशी. या सप्ताहात अशा बऱ्याच परिस्थिती उत्पन्न होतील जिथे तुम्हाला अचानक आर्थिक मदतीची आवश्यकता असेल, परंतु या काळात तुमच्याजवळ पर्याप्त धन नसेल, कारण त्याला तुम्ही आधीच खर्च केलेले असेल. एकाएकी या आठवड्यात नवीन
कौटुंबिक संबंधित जबाबदारीमुळे आपल्या सर्व योजना विस्कळीत होऊ शकतात. यावेळी आपण स्वतःला घरगुती कार्यात अडकल्यासारखे वाटेल, जेणेकरून आपण कदाचित असेही विचार करू शकता की आपण इतरांसाठी जास्त करता आणि आपल्या स्वतःसाठी कमी करत आहे. यामुळे थोडा राग आपल्या स्वभावात देखील दिसू शकतो. जर तुम्हाला कार्यक्षेत्रात आधीचे काही कार्य पूर्ण करण्यात आधी बाधा येत होती, तर या सप्ताहात तुम्ही त्याला आपल्या समजने चांगल्या प्रकारे दूर करून यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. यामुळे तुम्हाला आपल्या अधिकाऱ्यांचे कौतुक तर मिळेलच, सोबत तुम्ही दुसऱ्यामध्ये एक उत्तम उदाहरण देऊन त्यांना प्रभावितही करू शकता. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह नवीन अपेक्षा घेऊन येण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुमच्याद्वारे केलेल्या इलाजमध्ये परिवर्तन तुमच्या आरोग्यात सकारात्मकता घेऊन येईल. यासाठी आपल्या दिनचर्येतही सुधार करा आणि गरज पडल्यास उत्तम डॉक्टरांचा डाएट प्लॅन घ्या. या सप्ताहात तुम्हाला धनाची कमतरता वाटेल. यामुळे जे लोक आतापर्यंत पैशाला विनाकारण खर्च करत होते, त्यांना आता धनाची खरी गरज समजेल. उपाय: नियमित 11 वेळा ओम सोमाय नम मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.